हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन. श्री एम. भाग 4. योगी गोपाल स्वामींची भेट. माझ्या घराजवळ राहणाऱ्या एका खूप उन्नत अशा पुण्यात्म्याशी माझी भेट झाली. त्याविषयी आता मी तुम्हाला सांगतो. होली एंजल्स कॉन्व्हेंट शाळेमध्ये 5वी नंतर मुलांना प्रवेश नव्हता. केवळ मुली शिकत असत. त्यामुळे 5वी नंतर मला मॉडेल हायस्कूलमध्ये घातले गेले. श्री क्लार्क नावाच्या इंग्लिश माणसाने या शाळेची स्थापना केली होती. स्वातंत्र्योत्तर काळात ही शाळा सरकार जमा झाली होती. एखाद्या नावाजलेल्या इंग्लिश शाळेसारखीच या शाळेची इमारत तांबड्या विटा व ग्रॅनाईटमध्ये बांधली होती. शाळेचे प्रशस्त असे पटांगण होते. ही केवळ मुलांचीच शाळा होती. नुसता अभ्यासच नाही तर संगीत, नाट्य व इतर कलाशाखांच्या बाबतीतही या शाळेचे मोठे नाव होते. माझ्या घरापासून 3-4 किलोमीटर अंतरावर ही शाळा होती. आमचे काही मित्रांचे टोळके रमत गमत पायी चालत शाळेत जात असे. या आमच्या टोळक्यात जरा 2 मोठी मुलेही होती. ती दोघेजण माझ्या घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर राहत असत. ते दोघे सख्खे भाऊ चांगले तर होतेच, पण खूप अभ्यासू व हुशार पण होते. शेजारच्या तामिळनाडूमधून केरळात येऊन स्थायिक झालेल्या एका मोठ्या घराण्यातले ते होते. त्यांचे वडील श्री अनंत नारायणन पिल्ले हे पोलीस खात्यातून एक कनिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. या दोघांची आई कमलाम्मा ही खूप प्रेमळ अशी स्त्री होती. दोघांमधील मोठा जो मार्तंड पिल्ले, त्याला घरी दादा पेरिया तंबी म्हणत असत. तो पुढे मेंदू तज्ज्ञ म्हणजे न्यूरोलॉजिस्ट झाला. नंतर त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागाचा प्रमुख झाला. आता त्याचे अनंतपुरी नावाचे अद्यावत असे हॉस्पिटल त्रिवेंद्रमजवळ आहे. धाकटा भाऊ शिवानंद याला घरात भाऊ चिन्ना तंबी म्हणत. शिवानंद पुढे इंजिनियर झाला व तामिळनाडू वीज पुरवठा खात्यामधून वरिष्ठ अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाला. त्यावेळी त्यांच्या घरात वीज नव्हती. केवळ केरोसिनच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करत त्यांनी मिळवलेले यश खरोखरच कौतुकास्पद होते. एका भागात जळणाच्या लाकडाचे दुकान असलेल्या मोठे अंगण असलेल्या एका लहानशा घरात ते कुटुंब राहत होते. त्या काळी चुलीवरच स्वयंपाक होत असल्याने सेवानिवृत्तीनंतर श्री अनंत नारायणन यांनी जळाऊ लाकडाचे दुकान काढले होते. सुरुवातीला केवळ लाकडे विकत घेण्यापुरतीच आमची ओळख होती. पण नंतर समजले की तामिळनाडूमधील कन्याकुमारीजवळ एका गावात माझ्या आईचे आजोबा राहत असत. त्याच गावातून हे कुटुंब केरळात येऊन स्थायिक झाले होते व दोन्ही घराण्यांची पूर्वी ओळखही होती. शाळेत जाता येता या मुलांच्या घरी मी जात असल्याने आमची मैत्री अधिकच घट्ट होत गेली. त्या दोघांची आई कमलाम्मा एक खूप प्रेमळ अशी बाई होती व तिची माझ्यावर खूप माया होती. मला आठवते की मी सकाळी त्यांच्या घरी चालत जाई व चालण्याने माझे गाल लाल होत असत. पण मग ती माझे गालगुच्चे घेत म्हणत असे, अय्यो बघा तरी या बिचाऱ्या पोराचे गाल कसे टोमॅटोसारखे लाल बुंद झालेत ते. या दोघा भावांचा गोपाळ नावाचा एक धाकटा भाऊ, आई वडील व श्यामला, शांता आणि तंगंबा नावाच्या 3 बहिणी, असे ते एक मोठे कुटुंब होते. सगळ्यात मोठी बहीण शांता हिचे कोलासू पिल्ले नावाच्या माणसाशी लग्न होऊन ती सुचिंद्रमला राहत होती. मधली श्यामला एका खाजगी कंपनीत टायपिस्ट म्हणून काम करत असे, तर धाकटी तंगम्मा अजून कॉलेजमध्ये शिकत होती. श्रीराम स्वामी या आत्तेभावाशी श्यामलाचे लग्न झाले. ते गणितामध्ये MSc होते व जनगणनेच्या एका सरकारी खात्यात कामाला होते. श्री रामस्वामीमुळेच गोपाल स्वामींशी माझी भेट घडून आली. होली एंजल्स कॉन्व्हेंट शाळेत असताना इंग्रजी, शास्त्र व इतिहास या विषयात मी चांगला होतो, पण गणिताची मला फारशी आवड नव्हती. नवीन शाळेमधला अभ्यासक्रम जसजसा अधिक अवघड होऊ लागला तशी गणितात माझी पंचाईत व्हायला लागली. श्री रामस्वामींनी आपणहून मला गणित शिकवण्याची तयारी दाखवली व यामागे स्वतःच्या अर्थप्राप्तीला
माझ्या फीची जोड होत आहे यापेक्षा गणितावरचे त्यांचे प्रेम हाच खरा महत्त्वाचा भाग होता. फी स्वीकारण्याचे सुद्धा त्यांनी अगदी नाईलाजानेच मान्य केले. आठवड्यातून 3 दिवस मी पिल्ले यांच्या घरी शिकवणीसाठी संध्याकाळी जात असे. पुस्तकं घेऊन मी असाच एका संध्याकाळी गेलो असता असे दिसले की श्रीराम स्वामी घराबाहेर दारातच उभे आहेत. आज शिकवणीला सुट्टी, मला आज काही दुसरी कामे आहेत, तेव्हा आता तू उद्या ये, असे ते मला म्हणाले. आता घरी जाऊन खेळायला मिळणार या विचाराने जाम खुश होऊन ठीक आहे असे म्हणून मी निघू लागलो. निघता निघता दादा व भाऊ कोठे आहेत म्हणून मी विचारले. ते आत थोडे कामात आहेत असे म्हणत त्यांनी मला झटकून टाकले. घरात उदबत्तीचा घमघमाट सुटला होता व बाहेरपर्यंत त्याचा सुगंध दरवळला होता. एवढ्यात श्यामला, तिचे आईवडील व दोघे भाऊही बाहेर आले. कुजबुजल्यासारखे आपापसात ते बोलत होते. मी सरळ मुद्द्यालाच हात घातला. उदबत्तीचा वास सुटला आहे, काय आहे तरी काय. सगळेजण एकमेकांकडे बघू लागले व शेवटी आई म्हणाली, सामी आलेले आहेत, तुला बघायचं आहे का त्यांना? सर्वसाधारणपणे ब्राह्मण लोकांना सामी म्हणत असत. तसेच व्रतस्थ किंवा काळे कपडे घालणाऱ्या शबरीमलाईच्या डोंगरावर यात्रेसाठी जाणाऱ्या लोकांनाही सामी किंवा अय्यप्पा सामी म्हणत असत. हा आणखी कोणता वेगळा सामी आहे हे मला काही समजेना. बघूया तरी असे मी ठरवले. हो, मला बघायचे आहे त्यांना, असे मी म्हणालो. श्री अनंत नारायणन थांब म्हणाले व आत गेले. 2 मिनिटांनी बाहेर येऊन मला चल म्हणाले. आम्ही आत गेलो. खोलीच्या मध्यभागी एक थोराड वृद्ध माणूस स्टुलावर पाय पसरून एका आराम खुर्चीत बसला होता. बिनकाठाची लुंगी त्याने नेसली होती व अंगात निळ्या पांढऱ्या पट्ट्यांचा अर्ध्या बायांचा सदरा त्याने घातला होता. त्याच्या चौकोनी ठेवणीच्या चेहऱ्यावर पांढऱ्या दाढीचे खुंट वाढलेले होते. ऐटीत बसण्याची त्याची पद्धत सोडता बाकी सगळे सर्वसामान्य वाटत होते. नंतर माझे लक्ष त्याच्या डोळ्यांकडे गेले. असे भेदक डोळे यापूर्वी मी कधी पाहिले नव्हते. अशी आर पार भेदून जाणारी नजर पाहून माझे कपडे तरी जागच्या जागी आहेत ना, ही शंका येऊन मी चाचपून बघितले. ते डोळे माझ्या आत खोलवर काहीतरी शोधत आहेत असा मला भास झाला. अरे देवा, या माणसाला तर माझ्या सर्व गुप्त गोष्टी माहिती असल्यासारखे वाटत आहे. माझ्या मनात हा विचार चमकला. वारू, ये इकडे ये, तो म्हणाला. त्याचा आवाज अत्यंत मृदू होता. मी जवळ जाऊन अगदी खुर्चीला खेटून उभा राहिलो. त्याच्या तोंडावर स्मितहास्य होते. त्याने आपला हात पुढे करून माझ्या कपाळाला एक सेकंदभर स्पर्श केला व हात परत मागे घेतला. अलौकिक अशा निखळ आनंदाच्या प्रचंड लाटा माझ्या डोक्यात उसळून येऊ लागल्या. या उफाळलेल्या लाटांनी जणू काही माझ्या पूर्ण शरीराला घेरून टाकले. रोज रात्री ध्यानामध्ये येणाऱ्या अनुभवाहून हा अनुभव फारच वेगळ्या प्रकारचा असा होता. खळाळणाऱ्या लाटा क्षणार्धात शांत होऊन जराही तरंग नसलेल्या जलाशयाच्या पृष्ठभागासारखा. समुद्र एकदम शांत झाल्यासारखे मला वाटायला लागले. मला बाहेरचा कोणताच आवाज ऐकू येत नव्हता. पण माझ्या अंतर्मनातच एक अज्ञात असे मंत्रपठण मला ऐकू येऊ लागले व माझ्या डोळ्यांमधून अश्रू पाझरू लागले. बाहेर पडून कुठेतरी शांत बसावेसे वाटू लागले. मी वळलो व बाहेर पडायला लागलो. तोच कोणाच्या तरी आवाजाने ती शांतता भंग पावली. खाली वाकून पाया पड त्यांच्या. येव्हानं मी दरवाजात पोचलो होतो. दुसऱ्यांना करताना पूर्वी बघितल्याप्रमाणे मी पायरीला वाकून स्पर्श केला. तो हात कपाळाला लावला व बाहेर आलो. या माणसाची व माझी पुढे परत कधीच भेट झाली नाही. काही मिनिटात पळत पळतच मी घरी पोचलो. मी आत येताना कोणी मला बघितले नाही. कुंपणाला लागून असलेल्या पायवाटेने
मी तडक फणसाच्या झाडाकडे धाव घेतली व खाली बसलो. ती साक्षात्कारी जाणीव आता कमी झालेली होती. अचानक मागच्या दारी येऊन आईने मला बघितले व हाक मारली. काय रे, आज शिकवणी झाली नाही का? नाही, म्हणून मी ओरडलो. ठीक आहे, आत ये आणि काहीतरी खाऊन घे, ती म्हणाली. या माझ्या आईला मला सारखे काही ना काही खाऊ घालण्याची फार आवड होती. दुसऱ्या दिवशी शिकवणीला गेल्यावर श्रीराम स्वामी व इतरांनी काल काय झाले रे म्हणून परत परत विचारले, पण काहीच झाले नाही असे म्हणून मी गप्पच राहिलो. एखाद्या प्रियकर व प्रेयसीत असल्यासारखे गुपित, एखादा मौल्यवान हिरा जसा तिजोरीत बंद करून ठेवावा तसेच मनात हे बंद करून ठेवावे असे मला वाटले. मग जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा इतरांच्या भल्यासाठी ते उघडे करून दाखवू असे वाटले. पिल्ले कुटुंबियांकडून नंतर मला समजले की त्या माणसाचे नाव गोपाल पिल्ले होते. आदराने ते त्यास गोपाल सामी म्हणत असत. नंतर बऱ्याच वर्षांनी अरुल मोझिगल, बुद्धिमत्तेची मधुर वाणी नावाचे श्री प्रभू नावाच्या माणसाने प्रकाशित केलेले गोपाल सामींच्या शिकवणीचे पुस्तक माझ्या वाचनात आले. अशीच पाने चालता चालता एका पानावर माझी नजर खेळली. गोपाळ सामींचे आवडते वाक्य, जे ते नेहमी म्हणायचे, ते माझ्या दृष्टीस पडले. आनंद होम, आनंद होम, अचल परोहम, अचल परोहम. मला अचानक आठवले की 6 वर्षापूर्वी मी जेव्हा त्यांना भेटलो होतो तेव्हा हेच वाक्य त्यांच्या तोंडून मी ऐकले होते. त्यावेळेस त्याचा अर्थ मला कळला नव्हता, पण त्याच्या अर्थाचा थोड्या वेळेपुरता का होईना मी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. आनंद होम, आनंद होम, अचल परोहम, अचल परोहम. तो परमानंद मीच आहे, माझ्यातच आहे व तो कधीही विचलित न होणारा अढळ असा आहे. त्रावणकोरच्या दक्षिणेला ऑगस्ट 1900 मध्ये कोलेमकोड गावी गोपाल पिल्ले यांचा जन्म झाला. नारायण पिल्ले हे त्यांचे वडील व कुन्नी परंबा वेटील कोच्चू कुंजंबा हे त्यांच्या आईचे नाव होते. त्यांना 2 भाऊ व 2 बहिणी होत्या. पुढे या कुटुंबाने तिरुवनंतपुरम म्हणजेच त्रिवेंद्रमला स्थलांतर केले. सगळ्यात मोठा भाऊ शंकर पिल्ले हाच सर्व कुटुंब सांभाळत असे. गोपाल पिल्ले यांचा विघ्नशिवरहम E.V. पिल्ले नावाचा एक बालमित्र होता. हेडमास्तर म्हणून तो सेवानिवृत्त झाला. त्याच्या म्हणण्यानुसार गोपाल पहिल्यापासूनच एकंदरीत फार वेगळे होते. डोळे उघडे ठेवून तासन तास ते ध्यान लावून बसायचे. 12 वर्षाचे असताना एकदा पद्मासन घालून एखाद्या धनुष्याप्रमाणे पाठ पूर्णपणे मागे वाकलेली व भर दुपारच्या सूर्याकडे एकटक बघत असलेल्या स्थितीत ते दिसले. मग कोणीतरी त्यांचा भाऊ शंकर यांना ते जाऊन सांगितले, तर ते म्हणाले की त्याच्या भानगडीत तुम्ही काही पडू नका, जे काही त्याला करायचे आहे ते त्याला करू दे. 20व्या वर्षापर्यंत देखील त्यांचे शालेय शिक्षण पुरे झाले नव्हते. जोरात अभ्यास कर म्हणून आई जेव्हा मागे लागायची तेव्हा ते म्हणत, मला परीक्षेत जर पासच व्हायचे असते तर मी केव्हाच होऊ शकतो, पण मुळात पैसा व फायदा या गोष्टींसाठी कामच करायचे नाही असे मी ठरवले आहे. माझी काळजी घेईल कोणीतरी. व नंतर त्यांनी शाळा पण सोडून दिली. तरुण असताना गोपाल सामींना अनोळखी जागांमध्ये भटकत बसण्याची फारच आवड होती. मुत्ताथरा ही त्या जागांपैकी एक जागा होती. या जागेपर्यंत पोहोचण्याआधी मैलोन मैल पसरलेल्या भात शेतीमधून वाटचाल करावी लागे. भाताची शेते संपली की पांढऱ्या शुभ्र वाळूची टेकाडे असलेला समुद्र किनारा लागत असे. आणखी पुढे आले की किनाऱ्याला येऊन धडकणाऱ्या उंच उंच लाटा
तर कधी शांतपणे येऊन किनाऱ्यावर शंख शिंपले वाहून आणणाऱ्या मंद लाटा असलेल्या अरबी समुद्राचे दर्शन होत असे. गोपाल पिल्ले यांचा खास मित्र E.V. पिल्ले बऱ्याचदा त्यांच्याबरोबर या जागी येत असे. भाताच्या शेतामधून चालता चालता बऱ्याच वेळा वेदांतावर चर्चा होत असे. एकदा का वाळूची टेकाडी सुरू झाली की गोपाल पिल्ले एकदम गप्प होत असत. जराही हालचाल न करता डोळे उघडे ठेवून ते बराच वेळ वीरासनात बसत. त्या दहाना अवस्थेतून बाहेर येताना त्यांच्या तोंडून गुरगुरल्यासारखा चमत्कारिक आवाज निघत असे. कधी कधी काही अज्ञात कारणामुळे ते मोठ्यांदा हसत सुटले की E.V. घाबरून जात. E.V.नी लिहिले आहे की मुत्ताधराच्या आणखीन पुढे पुंथुराजवळ ओथापनामुडू नावाचे निर्मनुष्य व दाट जंगल असलेले एक ठिकाण होते. मध्यवर्ती कारागृहामधील फाशीची शिक्षा दिलेल्या कैद्यांच्या प्रेतांची व सरकारी शवागारामधील बेवारशी व सडलेल्या प्रेतांची विल्हेवाट या ठिकाणी लावली जात असे. एका दुपारी असेच ते या ठिकाणी गोपालस्वामींसह गेले असता वाळून खारीक झालेला, डोक्यावर केसांच्या जटा झालेला आणि पूर्ण नागळ्या अवस्थेत असलेला एक म्हातारा माणूस रणरणत्या उन्हामध्ये तापलेल्या वाळूमध्ये बसलेला त्यांना दिसला. गोपालस्वामी व त्या म्हाताऱ्याने एकमेकास आलिंगन दिले व E.V.ना एका चिंचेच्या झाडाखाली सावलीत उभे राहण्यास सांगून ते दोघे जवळच असलेल्या एका नारळीच्या बागेत शिरले. बऱ्याच वेळानंतर वाट पाहून थकलेले व काळजीत पडलेले E.V. त्या बागेत गेले व पाहतात तर दोघे जण एकमेकांचे जरी जणू झोप लागल्यासारखे पडलेले होते. चाहूल लागताच ते दोघे उठले व चावलू लागले. मग E.V. बरोबर गोपाल पिल्ले घरी परतले. E.V.च्या मते तो म्हातारा माणूस व गोपाल पिल्ले एकमेकांना वरचेवर भेटत असत, पण त्याच्याविषयी काही विचारले तर ते काहीच बोलत नसत, गप्प राहत. नंतर बऱ्याच वर्षानंतर आध्यात्मिक साधकांचा एक लहान समूह गोपाल पिल्ले यांना गोपाल स्वामी म्हणून संबोधू लागला. होमिओपॅथीच्या एका दवाखान्यात रात्रीच्या वेळेत साधनेचे वर्ग सुरू झाले. या वर्गामध्ये वेदांतामधील गहन सत्यांविषयी सखोल चर्चा होत असे. या चर्चांचे संकलन करून अरुल मोझिगल नावाच्या पुस्तक रूपाने नंतर ते प्रकाशित झाले. गोपाल स्वामींचे नेहमीचे जाण्याचे आणखीन एक ठिकाण म्हणजे समाधी थोतम हे होते. त्रावणकोरचे महाराज अय्यलयम तिरुनाल यांच्या राज्यात जालंधर योगी हरिहर ब्रह्मशास्त्री यांचे गुरु श्री रामदास स्वामी यांची जिवंत समाधी होती. जिवंत समाधी म्हणजे तो योगी जमिनीखाली एका ठिकाणी जिवंत अवस्थेत प्रवेश करून समाधी लावून बसतो व नंतर ती जागा त्याच्या सूचनेप्रमाणे त्याचे शिष्य दगडांनी पक्की बंद करून टाकतात. गोपाल स्वामींनी जी काय शेवटची साग्रसंगीत पूजा केली असेल तर ती या समाधीची होती. त्यावेळेला त्यांनी हेही सांगितले होते की या ठिकाणास ही माझी शेवटची भेट आहे. दुसऱ्याच दिवसापासून त्यांना पोटात भयानक वेदना सुरू झाल्या. तिसऱ्या दिवशी त्यांचे ऑपरेशन पण झाले. बऱ्याच आग्रहानंतर ते ऑपरेशनला तयार झाले होते. तेव्हा ते असेही म्हणाले होते की जर का हे ऑपरेशन झाले तर माझे आणखीन एक ऑपरेशन करावे लागेल. अगदी त्यांनी वर्तवल्याप्रमाणेच झाले. डॉक्टरांनी दुसरे एक ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला जाण्याच्या तयारीत असताना गोपाल स्वामी अचानक बिछाण्यात उठून बसले. एक दीर्घ श्वास घेतला व मागच्या मागे कोसळून पडले. त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले तेव्हा त्यांचा प्राण गेलेला आहे असे डॉक्टरांनी घोषित केले. तो दिवस होता 8 मार्च 1960. परमेश्वराचे वेड लागलेला सुफी. त्रिवेंद्रम विमानतळापासून जवळ समुद्रकिनारी बीमा बीबी या मुस्लिम साध्वीची बीमापल्ली नावाची समाधी आहे. गोपाल स्वामींशी भेट झाल्यानंतर
साधारण महिन्याभरातच माझ्या आईचे मामा, आजी व एक लांबची आत्या यांनी त्यांच्याबरोबर भीमापल्लीला येण्यासाठी मला बोलावले. भूतबाधा उतरवण्यासाठी ही जागा फार प्रसिद्ध आहे. लांब लांब अंतरावरून भूतबाधा झालेल्या माणसांना येथे आणून ठेवतात. पछाडल्यामुळे जे जास्त हिंस्र बनलेले असतात त्यांना मोठमोठ्या दगडांना किंवा लाकडी खांबांना साखळ्यांनी बांधून ठेवले जाते. साधारणपणे गुरुवारी किंवा शुक्रवारी ही बिचारी माणसे एका भारलेल्या म्हणण्यापेक्षा एका उन्मादाच्या अवस्थेत जाऊन डोळे फिरवत ओरडत ते भीमा बीबीला विनवत असतात की पकडून ठेवलेले हे शरीर सोडायला आम्ही तयार आहोत, पण आमचा छळ तू कृपया थांबव. मग अखेरीस समाधीच्या दाराच्या दगडी उंबरठ्यावर डोके आपटून ती बेशुद्ध पडतात. या सर्व करामती ज्या माणसाला झपाटलेले आहे त्या मृतात्म्याच्या असतात. एकदा का तो बेशुद्ध पडलेला माणूस शुद्धीवर आला की तो त्या मृतात्म्यापासून मुक्त होऊन बरा झालाय असे समजले जाते. भीमाभीमीचा प्रभाव व प्रत्यक्ष हस्तक्षेप यामुळेच तो माणूस बरा होतो ही श्रद्धा असून यामागे अशी दंतकथा आहे की या साध्वीचे व तिच्या मुलाचे मृत शरीर असलेली शवपेटिका अरबी समुद्रातून लाटांवर वाहत येऊन जेथे तिची समाधी आहे त्या ठिकाणी किनाऱ्यास लागली. या शवपेटीला नुसता स्पर्श करूनच झपाटलेले लोक बरे होत आहेत हे लक्षात येऊन स्थानिक लोकांनी तिथे समाधी बांधली. किनाऱ्यावर राहणाऱ्या मुस्लिम कोळी लोकांची अशी समजूत होती की भीमा बीबी ही एक अरबी साध्वी होती. समाधीला दर्गा असे म्हटले जाते व तिला लागूनच एक मशीद आहे. एका शुक्रवारी संध्याकाळी आम्ही त्या समाधीपाशी गेलो. वाळूतून चालूत जात असताना पायाखालची तापलेली वाळू चांगलीच जाणवत होती. समाधीच्या आवाराच्या बाहेर आजूबाजूला झपाटलेले रोगी व त्यांच्याबरोबर आलेले लोक यांना राहण्यासाठी ओबडधोबड बांधलेली विश्रामगृह होती. काही नारळाची झाडे, मोठमोठ्या शिळा व लाकडी खांब इकडे तिकडे विखुरलेले होते. अस्थिपंजर अवस्थेतील, अगतिक डोळ्यांनी इकडे तिकडे बघणाऱ्या, काहीतरी याहूनही जास्त दयनीय अवस्थेतील माणसांना नारळाच्या झाडांना किंवा शिळांना बांधून घातलेले दिसत होते. अशाच एका बांधून ठेवलेल्या बाईच्या बाजूने जाताना डोळे फिरवून आपले पिवळे पडलेले दात विचकत ती आमच्याकडे बघून एकदम गुरगुरायला लागली. आता तर एकदम घाबरून जाऊन बाजूला वळली. दयनीय अवस्थेतील ही गरीब बिचारी माणसे पाहून माझे मन अगदी सुन्न झाले. खूपच वाईट वाटले. मग आम्ही आत गेलो. समाधीच्या गाभाऱ्यापुढील सभामंडप माणसांनी खचाखच भरलेला होता. एक बाजू रोग्यांसाठी व एक भाविकांसाठी अशा वेगवेगळ्या 2 होत्या. पुढे येऊन आम्ही गाभाऱ्याच्या दारापाशी थांबलो. समाधीवर सॅटिनच्या हिरव्या रंगाच्या चादरीचे आवरण होते. दोन्ही बाजूंना लाल रंगाचे मखमली पडदे सोडलेले होते. आत लावलेल्या निळ्या व हिरव्या रंगाच्या दिव्यांच्या प्रकाशामुळे एक प्रकारचे गूढ व भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. हिंदूंमध्ये जसा पुरोहित असतो तशा मुसलमानात असणाऱ्या मुल्लाने नैवेद्य म्हणून आम्ही आणलेली केळी घेऊन कुराणामधली काही स्तोत्री म्हटली. डोक्यावर रुमाल बांधून व हात जोडून आम्ही उभे होतो व त्याचे ते स्तोत्र संपेपर्यंत आमीन आमीन असे म्हणत होतो. मग आमच्या चेहऱ्यावरून आपले तळहात आम्ही फिरवले आणि मग त्याने गुलाबाच्या सुकवलेल्या पाकळ्या व साखर प्रसाद म्हणून आम्हास दिलाय. भीमा बीबीच्या आशीर्वाद स्वरूपात नतमस्तक उभ्या असलेल्या आमच्या डोक्यावर त्या मुलाने मोरपिसाचा कुंचा हलकेच थोपटला. मग माझ्या आजीने दानपेटीत थोडे पैसे टाकले व न झपाटलेल्यांसाठी असलेल्या भागात जाऊन आम्ही बसलो. शेजारच्या मशिदीतून प्रार्थनेची हाक ऐकू आली. अचानक त्या तथाकथित झपाटलेल्यांपैकी काही जण खडबडून उभे राहिले व वेडेवाकडे आवाज काढू लागले. त्या वातावरणात मला अगदी नकोसे व्हायला लागले होते.
एकाएकी आमच्याच मागे बसलेल्या व्यवस्थित वाटणारा मध्यमवयीन एक माणूस उठून उभा राहिला व विचित्रपणे वागू लागला. तोंडाने हम हम असा आवाज काढत पलीकडे असलेल्या झपाटलेल्या लोकांप्रमाणे जागच्या जागी डोलू लागला. एकदम थांबून माझ्याकडे बघत नाटकीपणाने तो म्हणाला, तू मला ओळखलेस. तू मला जाळून टाकायला बघत होतास. पण लक्षात ठेव, मी अजिबात जाणार नाही असे म्हणून त्याने एक उडी मारली व तो समाधीच्या दाराकडे धावला. उंबऱ्यावर डोके आपटून तो किंचाळू लागला, त्या मुलाने मला शोधून काढले आहे. ठीक आहे, मी जातो. अंगाचा खूप प्रचंड दाह होत आहे. बीबी, मला जाळू नकोस, मी जातो. मग एक भयानक किंकाळी फोडून तो बेशुद्ध पडला. पहिल्यांदाच मी प्रचंड घाबरलो. सर्व प्रकाराची मला तिढीक वाटू लागली. माझ्या आजीला तर हे सर्व अतीत झाले होते. आपल्या भावाच्या कानात ती कुजबुजली, साबजान, येथून लगेच निघूया. जणू काही मला कोणीतरी पळवूनच नेणार आहे अशा थाटात तिने माझा हात घट्ट पकडला. आम्ही बाहेर आलो. बाहेर येतोय तोच एक दुसरा विचित्र प्रकार समोर घडला. काळ्या दाढीचे खुंट वाढलेला, केस अर्धवट पिकलेला एक संपूर्ण नागडा म्हातारा वाळूमधून पळत पळत आमच्या दिशेने येऊ लागला. मध्येच स्वतःशी मोठमोठ्याने खदाखदा हसत होता. मध्येच आकाशाकडे बोटं दाखवत होता. त्याचे डोके झटके बसल्यासारखे वरखाली होत होते. त्याच्या काळ्या कुट्ट अंगावर पांढरी वाळू चिकटलेली होती. त्याच्या मागे थोडे अंतर ठेवून आदराने हात जोडून बरेच स्त्री पुरुष चालत येत होते. ते नसते तर त्या झपाटल्यांपैकीच हा आहे असे कोणालाही वाटले असते. आमच्या समोरून जाताना तो माणूस एकदम थबकला. आम्ही उभे होतो त्या जागी फिरून मागे आला व आमच्यासमोर उभा राहिला. मिनिटभर त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला. तांबारलेले त्याचे डोळे माझ्यावर खिळले होते व काहीतरी शोध घेत आहेत असं वाटत होते. मग अचानक मी काहीतरी विचित्रच दिसत आहे अशा थाटात तो माझ्याकडे बघून हसायला लागला. तामिळ भाषेत म्हणाला, सेरी सेरी पो पो अपराऊन आ वाडा. ठीक आहे आता जा, पण पोरा नंतर भेट पुन्हा. मग तो चालू लागला. का कोण जाणे, पण यावेळी मात्र मला जराही भीती वाटली नाही. खरे म्हणजे मी त्यास वेडाच समजलो होतो. त्यावेळेला मला ही कल्पना नव्हती की वेडेपणा व आध्यात्मिक परमानंद यामध्ये सीमारेषा ही फार पुसट अशी असते. माझ्या आईच्या मामांनी नंतर मला सांगितले की त्या माणसाचे नाव कलाडी मस्तान असे असून त्याच्या ठायी प्रचंड दैवी शक्ती आहे. देवाच्या प्रेमात वेडावलेल्या त्या माणसाला बाह्य जगताची काहीही शुद्ध नव्हती. काही महान माणसे अशीच असतात. जणू काही मला समजावून सांगण्याच्या थाटात मामा उद्गारले. मला मात्र काहीच समजले नाही व मी विचारले, पण तो नागडा का आहे? काय माहीत नाही बुवा, मामा उत्तरले. वरचेवर कोणी ना कोणी त्यांच्या कमरेला धोतर वा लुंगी गुंडाळतो, पण लगेचच जरा कोणी भिकारी दिसण्याचा अवकाश तो ते धोतर फेडून त्या भिकाऱ्यास देऊन टाकतो. महाराज परत आपले नागडे. ही गोष्ट मात्र मला समजू शकली. विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसात मला कपडे घालायचा खूप तिटकारा वाटत असे. एखाद्या गरिबाला माझे कपडे देऊन टाकावेत आणि मस्तपैकी नागडे फिरायला मला आवडले असते, पण मी सुसंस्कृतपणे वागणे अपेक्षित असल्याने तसे वागू शकत नव्हतो याची मला जाणीव होती. ठीक आहे पोरा, नंतर परत भेट. हे त्याने उच्चारलेले शब्द काही वर्षांनी खरे ठरले, पण त्याविषयी मी नंतर पुढच्या भागात सांगेन. भाग 6. सुब्रमण्यम मंदिरात. श्रीनिवासराव नावाचा माझा एक वर्गमित्र होता. त्याची व माझी खूपच मैत्री होती. पहिल्यांदाच एका हिंदू देवळामध्ये प्रवेश करण्यात मला त्याची फार मोठी मदत झाली. शाळेत जायला 2 रस्ते होते. पहिला मुख्य रस्ता हा कमी अंतराचा पण वाहतुकीने गजबजलेला असा होता, तर दुसरा वळणे घेत जाणारा कच्चा रस्ता थोडा लांब अंतराचा पण काहीच रहदारी नसलेला असा होता.
हा रस्ता जरी लांब होता तरी शांत असल्याने मला व माझ्या काही मित्रांना जास्त आवडत असे. रमत गमत, गप्पा मारत, दगड मारून कैऱ्या पाडत व जीवनातील नवीन नवीन अनुभवांविषयी आमची उत्सुकता भागवत आम्ही चालत जात असू. याच रस्त्यावर चढ संपून उजवीकडे वळले की सुब्रह्मण्यम स्वामींचे मंदिर होते. केरळी पद्धतीचे कौलारू छप्पर असलेले ते मंदिर एका छोट्याशा टेकाडावर होते. देवळाच्या बाजूला हिरवेगार पाणी असलेले, चारीही बाजूंनी पाण्यापर्यंत जाणाऱ्या खडबडीत ग्रॅनाईटच्या पायऱ्या असलेले एक मोठे तळे होते. भाविक लोक या तळ्यात आंघोळ करत असत. तळ्याजवळच एक लहानसे कौलारू घर होते. त्या घरात देवळाचा पुजारी सहकुटुंब राहत असे. श्रीनिवास हा त्या पुजाऱ्याचा मुलगा होता. त्याला एक सुंदर बहीण होती. पुजारी राव हे कर्नाटकमधले तुळू ब्राह्मण होते. तुळू लोक जी भाषा बोलतात तिची स्वतंत्र वेगळी लिपी नसून कर्नाटकच्या कन्नड भाषेची लिपीच ते वापरतात. त्यांच्या समाजातील ब्राह्मणांना केरळमध्ये पोतीस नावाने ओळखले जात असे. त्यांच्या उत्तम पाककौशल्यामुळेच शाकाहारी हॉटेलचे पर्यायी नाव पोती हॉटेल असे प्रचलित होते. एकदा श्रीनिवास व मी शाळेतून घरी परतत असताना मला त्याने घरी चल असे म्हटले. त्यांच्या आवारात मोर होते. तुला मोर बघायला मिळतील, तो म्हणाला. मी त्याच्याबरोबर आवारात आत शिरलो. बाग अगदी सुरेख फुललेली होती. हिरवेगार पाणी असलेले तळे फारच सुंदर दिसत होते. खरोखरच तिथे चमकदार पिसारा असलेले मोर होते. काही मोर झाडांच्या फांद्यांवर बसले होते तर काही हिरवळीत चालत चोचीने काही खाद्य टिपत होते. एक मोर तर आपला रंगीबेरंगी पिसारा फुलवून नाचत होता. श्रीनिवासचे वडील घरातून बाहेर आले. मजबूत अंगाचे गोरे पान, उघड्या छातीवर रुळणारे जानवे व खाली रेशमी सोवळे नेसलेले. काळ्या व लांब केसांची वेणी मानेवर पडलेली होती. त्यांच्या चेहऱ्याचा डोळ्यात भरणारा मुख्य भाग म्हणजे गरुडाच्या चोचीसारखे लांब व धारधार नाक. ज्युलियस सीझरचे नाव पण असेच होते म्हणतात. एखाद्या हुकुमशहाप्रमाणे त्यांचे डोळे करारी वाटत होते. खरे म्हणजे मी थोडा घाबरलोच होतो. श्रीनिवासमध्ये तुळूमध्ये त्यांना काहीतरी सांगितले. त्यातले मला माझे नाव काय ते फक्त समजले. माझ्याकडे बारकाईने बघत थोड्या रागीट सुरात, मुसलमान ना, असे ते पुटपटले. मी हो म्हणालो. ते म्हणाले, तुला मोर आवडतात का रे? मी हो म्हणताच ते म्हणाले, मोर हे सुब्रह्मण्यम देवाचे वाहन आहे व मोरावर बसून तो खूप वेगात उडू शकतो. तुम्ही त्याला तसे उडत जाताना कधी बघितले आहे का? मी विचारले. थोडे थांबून ते बोलले, सगळ्यांनाच ते काही दिसू शकत नाही, पण काही चांगले व पवित्र लोकच फक्त ते पाहू शकतात. आम्ही केवळ देवळातील त्यांच्या मूर्तीची पूजा करतो. ती मूर्ती मला पाहता येईल का? मी विचारले. आता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले व ते थोडे गंभीर झाले. मला असे वाटले की बहुतेक ते आता नाही म्हणणार. थोडे थांबून एक सुस्कारा सोडत स्मित हास्य करत ते म्हणाले, चल, मी तिकडेच चाललो आहे, पण एक गोष्ट, गाभाऱ्यात आत येऊ नकोस. दारात बाहेर उभे राहूनच काय बघायचे आहे ते बघ. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही गाभाऱ्यात येता येत नाही. ठीक आहे? श्रीनिवास घरात गेला व मी त्याच्या वडिलांबरोबर देवळाकडे निघालो. मी सभामंडपात उभा राहिलो. ते आत गाभाऱ्यात दिसेनासे झाले. नंतर त्यांनी गाभाऱ्याचे जाड दार सताड उघडले. मी जेथे उभा होतो तेथून देवाची लहानशी मूर्ती मला दिसली. तिच्या दोन्ही बाजूंना एक एक अशा दोन आणखी लहान मूर्ती होत्या. आतल्या अंधाराला माझे डोळे सरावताच मोरावर आरूढ झालेल्या सुब्रह्मण्यम देवाचा तरुण व गोंडस चेहरा मला दिसू लागला. एका हातात भाल्यासारखे काही शस्त्र होते व दुसरा हात आशीर्वाद देण्यासाठी उचललेला होता.
बाजूच्या लहान मूर्ती 2 सुंदर देवतांच्या होत्या. खरे म्हणजे माझ्या कल्पनेत दाढीवाला, तोंडातून आगीचे लोळ सोडणारा व दुर्मुखलेला असा चेहरा होता. पण प्रत्यक्षात सुब्रह्मण्यम देवाचा चेहरा गुळगुळीत दाढी केलेला व फार प्रसन्न असा वाटत होता, याचा मला अतिशय आनंद झाला. त्याच्या हातामध्ये ते शस्त्र कोणते आहे, मी विचारले. समस्त मानवजातीच्या रक्षणासाठी हातात तो एक प्रकारचा परशू आहे, ते म्हणाले. मग मी विचारले, बाजूला त्या 2 बायका आहेत त्या कोण आहेत? त्या त्याच्या पत्नी आहेत. मग थोडे चेष्टेचे भाव त्यांच्या डोळ्यात दिसले व म्हणाले, मुसलमानांप्रमाणेच आमच्या देवांच्याही बऱ्याच बायका असतात. त्यांचे हे बोलणे मात्र मला काही नीट समजले नाही, कारण मला मुळात हेच माहीत नव्हते की मुसलमान लोक एकापेक्षा जास्त लग्न करतात. जाऊ दे म्हणून सोडून देत त्यांनी प्रसाद म्हणून दिलेले केळे मी खाऊ लागलो. त्यांनी कसलेसे भस्म मला दिले, पण त्याचे काय करावे हे काही मला समजेना. तू ते खाल्लेस तरी चालेल, कारण मुसलमानात ते कपाळाला लावत नाहीत, ते म्हणाले. मग ती चिमूटभर राख खाऊन मी मोकळा झालो. बाहेर येऊन पाहतो तो हातात कॉफीचा कप घेऊन उभा असलेला श्रीनिवास मला दिसला. आईने खास तुझ्यासाठी तयार केली आहे, तो म्हणाला. त्या तळ्याकाठी उभे राहून ती दाक्षिणात्य पद्धतीची मस्त कॉफी मी घेतली व श्रीनिवासच्या हातात कप देऊन निघालो. जवळ माझा आणखी एक खास मित्र शांतिकुमार राहत असे. त्याने मला देवळातून बाहेर येताना बघितले होते. काय रे, तू देवळात गेला होतास की काय? हो, श्रीनिवासने मला घरी बोलावले होते. मग मी देवाचे दर्शनही घेतले. त्या दिवशी संध्याकाळी आईने बनवलेले स्वादिष्ट सांबार व डोसे खात असताना मी तिला विचारले, काय गं आई, मुसलमान लोकांना बऱ्याच बायका असतात का? हो, मुसलमानांमध्ये तशी पद्धत आहे, ती म्हणाली. नंतर मोठ्या कौतुकाने परत हे म्हणाली, आमच्या घराण्यात गेल्या 3 पिढ्यामध्ये कोणाच्याच एकापेक्षा जास्त बायका नाहीत. खाता खाता माझ्या मनात विचार चालला होता की 2-2 आया असणे किती गोंधळून टाकणारे असेल, नाही? भाग 7. मोहिमेची पूर्वतयारी. मित्र हो, हिमालयाच्या शिखरांवर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी जरी मी खूप उत्सुक असलो तरी माझ्या पूर्वतयारीच्या दिवसांच्या पायथ्याशी अजून थोडा वेळ रेंगाळणे मला आवश्यक वाटत आहे. याचे कारण हे की माझ्या हिमालय मोहिमेच्या दृष्टीने ती फार महत्त्वाची अशी वर्षे होती. मॉडेल हायस्कूलमध्ये माझे दिवस अगदी उत्तम व आनंदात जात होते. स्वतःला वाहून घेणाऱ्या व अनुभवी अशा शिक्षकांमुळे माझी शैक्षणिक वाटचाल अगदी व्यवस्थित चालू होती. पण निरनिराळ्या कलांमध्ये व खेळांमध्येच मला जास्त रस वाटत असे. चित्रकला, रंगकाम व सुतारकाम यामध्ये विशेष प्रगती केलेली अशी आम्ही काही मुले होतो. अगदी आजसुद्धा चित्रे काढून ती रंगवणे हा माझा आवडीचा छंद आहे. फुटबॉल व हॉकीचे सामने म्हणजे तर धमालच असायची. स्वतःला खूप कणखर समजणारी आमच्यापैकी काही मुले वाळूमध्ये कबड्डी खेळत असत. पकडून ठेवणे, ढकलणे किंवा ओढणे यासारखा शारीरिक क्षमतेचा भाग कबड्डीत जास्त असल्याने कलारी व जुजुत्सूमध्ये पारंगत असलेल्या माझ्या वडिलांकडून शिकून घेतलेली काही तंत्रे व युक्त्यांचे खेळात प्रदर्शन करण्यात मला फार मजा वाटत असे. अशा काही युक्त्या आहेत की त्यांचा वापर करून तुमच्यापेक्षा दुप्पट आकाराच्या एखाद्या टग्याला तुम्ही पाडू शकता किंवा पकडून ठेवू शकता. माझ्या या मारामारातील कौशल्यामुळे व त्रास देणाऱ्यांपासून दुबळ्या मुलांना वाचवण्याकडेच माझा एकंदरीत कल असल्यामुळे चांगली व अशाच विचारांची मुले माझ्याभोवती जमा होऊ लागली. जसजसा मी मोठा होत गेलो तशी रोजच्या जीवनातील अडचणी सोडवण्याची माझी क्षमताही वाढत होती. जुन्या संकल्पना व चाकोरीबद्ध गोष्टी सोडून देण्यास माझी सुरुवात झाली होती. उदाहरण म्हणून सांगतो की ज्यांचे घरे शाळेच्या जवळच आहेत ती मुले वगळता बाकीची बरीचशी मुले वर्गापासून खूप लांबवर असलेल्या जेवणाच्या हॉलमध्ये डबा खात असत.
पूर्वीच्या काळी वर्ग असलेले हे हॉल सध्या वापरात नसल्याने अत्यंत वाईट स्थितीत होते. स्पर्श होताच अंगाचे वाटोळे कडे करणारे पैसा किडे, गोमा आणि अगदी विंचूही या जागेत भरपूर असायचे. भिंतींना जागोजागी तडे गेलेले होते व सिमेंटची जमीनही ठिकठिकाणी उखडली गेलेली होती. त्या वर्गांमध्ये खुर्च्या टेबले काही नसायची. पाणी पिण्यासाठी कोपऱ्यात फक्त एक नळ काय तो होता. शिक्षकांची करडी नजर मागे नसल्याने ही जेवणाची सुट्टी म्हणजे आमच्या दृष्टीने एक साहसपूर्ण पर्वणीच आम्हाला वाटायची. मी चांगले धष्टपुष्ट व हुशार व्हावे या विचाराने भेवजा मसाला, तळलेली लिव्हर वा किडनी, तळलेले मासे, आमलेट वगैरे कित्येक पदार्थ भरपूर प्रमाणात माझी आई डब्यात भरून देत असे. उत्तम पोषणाच्या दृष्टीने मांसाहार व मासे यांना दुसरा पर्याय नाही अशी तिची समजूत झालेली होती. ज्यांचे पूर्वज तामिळनाडूमधून पालघाट जवळच्या भागात घेऊन नंतर केरळमधील वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले, अशा पालघाट अय्यर समाजातील कित्येक मुले माझी मित्र होती. प्रखर बुद्धिमत्ता व चातुर्य याबाबत ख्याती असलेले हे ब्राह्मण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या हुद्द्यांवर कामाला होते. पण त्याचबरोबर हेही खरे आहे की ज्या जागी ते स्थायिक झाले त्या ठिकाणच्या संस्कृतीमध्ये त्यांनी आपली संस्कृती अशी काही मिसळून टाकली की घरात ते तामिळ भाषेत बोलत ती सुद्धा कित्येकदा मल्याळम संभाषणासारखी वाटे. शंकर नारायणन, अनंत नारायणन, विश्वनाथ अय्यर, कृष्णमणी व इतर काही जणांचा जो एक मित्रसमुदाय होता त्यात त्यांनी मलाही सामावून घेतले होते. जेवणाचे डबे घेऊन आम्ही एकत्र बसत असू व गप्पा गोष्टी गमतीजमती करत जेवत असू. माझ्या डब्यातून येणाऱ्या जोरदार मसालेदार वासामुळे मित्रांपैकी कोणी ना कोणीतरी माझ्या डब्यात डोकावून पाहत असे. पण जेव्हा आत काय आहे हे मी सांगत असे तेव्हा त्यांचा हात मागे जात असे. त्यांचा हात चांगुलपणा होता की माझ्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही अढी नसे. आम्ही एवढे जिगरी दोस्त होतो की त्यांचे जेवण जरी अगदी साधेसुधे असायचे तरी आम्ही एकत्र बसत होतो. या गोष्टीचे मला नेहमी आश्चर्य वाटायचे की त्यांच्या डब्यामध्ये कायम दहीभात, लोणचे, कधी भाजी असे साधे व शुद्ध शाकाहारीच पदार्थ असायचे. रोजच्या रोज साधे शाकाहारी जेवण असूनही वार्षिक परीक्षेचा निकाल जेव्हा लागत असे तेव्हा गणित, शास्त्र या विषयांमध्ये या मुलांना एकदम चांगले मार्क पडलेले असत व त्याउलट मी व माझा आणखी एक मित्र सिद्दीक कसे बसे जेमतेम पास झालेलो असायचो. एके दिवशी माझी आई सकाळी माझा जेवणाचा डबा भरत होती. भात, मच्छी करी व तळलेले माशांचे भरपूर तुकडे तिने डब्यात काठोकाठ भरले होते. आईला मी म्हणालो, आई, आहाराबद्दलच्या तुझ्या ज्या काही कल्पना आहेत ना त्या अगदी खुळचट अशा आहेत. मांस मटण खाऊनही जेवढी बुद्धी वाढते ना तेवढी दहीभात व लोणचे खाऊनही वाढते. तिला मात्र ते काही पटले नाही. मी आणखी वाद घालू लागलो तसे आपले पश्तून पूर्वज मांस खाल्ल्यामुळे कसे धड दाकट होते वगैरे ती सांगायला लागली. मला मात्र ते काही पटले नाही आणि तेव्हापासूनच आहाराविषयीच्या माझ्या कल्पना बदलण्यास सुरुवात झाली. योग्य पोषण होणे अगदी गरजेचे आहे, पण शाकाहारी अन्नसुद्धा ते व्यवस्थितपणे करू शकते. तुम्हाला आवड म्हणून मांस मटण तुम्ही खा, पण त्याविना आपले शरीर राहूच शकत नाही हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्या जीवनावर ज्यांचा प्रभाव पडला त्या माझ्या काही सरांविषयी सांगणे मी विसरून चालणार नाही. यादीतले सगळ्यात पहिले नाव म्हणजे टायगर कुट्टन पिल्ले. ते एकदम कडक शिस्तीचे होते. मुलांना जर चांगले वळण लावायचे असेल तर त्यांना छडीने चांगले फोडून काढायला पाहिजे या ठाम मताचे होते. दुसरे म्हणजे ऑक्सफर्डला शिकलेले श्री जॉर्ज. त्यांनी इंग्रजी भाषेतले बारकावे आम्हाला फार चांगल्या तऱ्हेने शिकवले. श्री हरिहर अय्यर खरे म्हणजे शास्त्र शिकवत असत, पण त्यांनी रंगवून सांगितलेली हाऊंड ऑफ बॅस्करविल ही कॉनन डायलची कथा अजूनही चांगल्या लक्षात राहिली आहे.
श्री गोपालकृष्णन या गणिताच्या शिक्षकांनी गणितात मठ्ठ असलेल्या माझ्या मेंदूत कसे बसे एकदाचे गणित घुसवले. या अत्यंत अगम्य व गहन जीवसृष्टीची सुरुवात एकपेशीय प्राण्यापासून झाली आहे या सत्य परिस्थितीची ओळख श्री टार्झन दामोदरन पिल्ले या आमच्या जीवशास्त्राच्या सरांनी आम्हाला करून दिली. NCCचे कमांडंट असणारे नागरिक शास्त्राचे सर श्री माधवन नायर हे नेहमी पांढऱ्या शुभ्र व कडक इस्त्री केलेल्या कपड्यात वावरत. त्यामुळे त्यांचे टोपणनाव इस्त्रीचा डबा असे आम्ही मुलांनी ठेवले होते. 9वीतले आमचे वर्गशिष्य श्री नायकम यांना अंतर्ज्ञान होते की काय माहीत नाही. तेव्हाच त्यांनी वर्तवले होते की देव आणि अंतिम सत्य जे काही म्हणतात त्याचा शोध हेच माझ्या जीवनाचे मुख्य ध्येय ठरणार आहे. पहिल्या दिवशी वर्गात आल्यावर प्रथम त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कपाळावर राखाडी रंगाच्या भस्माचे आडवे पट्टे पसरलेले सर प्रथमच बघितल्याने आम्ही काही मुले बाकावर बसून खिदळायला लागलो होतो. त्यांनी सांगितले की भगवान शंकरावर त्यांची अपार श्रद्धा असून हे भस्म हे शंकराचे प्रतीक आहे. हळूहळू त्यांनी धार्मिक बाबतीत बोलण्यास सुरुवात केली आणि प्रत्येक मुलाने उठून उभे राहून त्याचा देवावर विश्वास आहे की नाही हे सांगावे असे आम्हाला म्हणाले. मी सोडून बाकी सर्वांनी विश्वास आहे असे सांगितले. एकटा केवळ मीच अपवाद ठरलो होतो. देव वगैरेवर माझा विश्वास नाही मी म्हटले. का रे, तुझा विश्वास का नाही? श्री नायकमनी विचारले. का असावा सर? मी काही देवाला प्रत्यक्ष बघितलेले नाही किंवा तसे काही पुरावेही मला मिळालेले नाहीत. जेव्हा कधी मी त्याला प्रत्यक्ष बघेन तेव्हा विश्वास वगैरेची काही गोष्टच उरणार नाही, कारण वस्तुस्थितीच समोर उघड झालेली असेल, मी म्हणालो. नंतर थोडा वेळ थांबून ते म्हणाले, देवावर विश्वास नसलेला माझाही एक वर्गमित्र होता. 30 वर्षानंतर मला एकदा तो भेटला. तेव्हा डोक्याचा तुळतुळीत गोटा व भगव्या वेशात मी त्याला पाहिले. रामकृष्ण संप्रदायाचा तो साधक बनला होता. असो, तेव्हा बघू, एखाद्या वेळेस परमेश्वर शोधाची ही तुझी सुरुवातही असेल. कमीत कमी तू प्रामाणिक तरी आहेस हे पाहून मला बरे वाटले. तुझे नाव काय आहे? माझे नाव ऐकून तर ते आणखीनच चाट पडले. मुसलमान धर्मातील असूनही देवावर विश्वास नाही हे त्यांना बहुतेक अपेक्षित नव्हते. प्रत्येक रात्री माझ्या मनात होणाऱ्या घडामोडी त्यांना सांगाव्यात असे मला फार वाटू लागले. पण कुठल्या तरी समजण्याच्या पलीकडील शक्तीने माझे अनुभव त्यांना सांगण्यास जणू मज्जावच केला होता. आणि शेवटचे म्हणजे श्री कुट्टन आचारी सर. समाजशास्त्र, चित्रकला व कधीकधी सुतारकाम हे विषय ते आम्हाला शिकवत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शाळेत नाटके बसवण्यामध्ये त्यांचा पुढाकार असे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली इंग्लिश व मल्याळममधील नाटकांच्या तालमी होत असत. शेक्सपियरच्या मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकातील कोर्टाचा प्रसंग आम्ही बसवला होता. त्यात अँटनीचे काम मी केले होते. केविन फर्नांडिस या मुलाने शायलॉकची भूमिका इतकी छान केली होती की राज्य पातळीवरील युवा कार्यक्रमासाठी या नाटकाची निवड झाली व बक्षीसही मिळाले. केविनने नंतर आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एअर कमांडर म्हणून तो सेवानिवृत्त झाला. माझा स्वभाव मनमिळाऊ असल्याने शाळेत माझे बरेच मित्र होते. काही थोड्या मुलांबरोबर माझी जरा जास्त घनिष्ठ मैत्री होती. त्यापैकी एक जण म्हणजे सिद्दीक हा होता. तो गुजराती मेमन होता व त्याच्या पूर्वजांचे पोरबंदर हे मूळ गाव होते. त्रिवेंद्रमला चलाई बाजारात अब्दुल्ला इब्राहिम या त्याच्या आजोबांचे ठोक कापड विक्रीचे दुकान होते. छातीवर रुळणारी पांढरी दाढी व करडी नजर यामुळे ओल्ड टेस्टामेंटमधल्या एखाद्या साधू पुरुषासारखे ते दिसत असत. सिद्दीक हा एक अशक्त, लुकडा व नाजूक प्रकृतीचा मुलगा होता. डोळ्यांच्या कुठल्याशा आजाराने
एका डोळ्याने तो जवळजवळ अंधच होण्याच्या मार्गावर होता. शाळेतील टग्या मुलांपासून त्याचे रक्षण करायचे या उद्देशामुळेच मी त्याचा घनिष्ठ मित्र झालो होतो. त्याचे घर माझ्या घरापासून जवळच होते. घरात आई वडील व मोठी बहीण होती. वरचेवर मी त्याच्या घरी जात असे. त्याच्या आईशी माझे मोठ्या प्रेमाचे असे नाते जुळले होते. ती मला नेहमी काही ना काहीतरी खायला देत असे. माझ्या मनातील घडामोडींविषयी जरी मी तिला काही बोललो नव्हतो, तरी का कोण जाणे तिला काहीतरी जाणवले आहे असे मला वाटायचे. ती बऱ्याचदा मला सुफी संतांच्या व वैद्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गोष्टी सांगत असे. सिद्दीक बऱ्याचदा सुट्टीमध्ये मुंबईला जात असे. मग परत आला की मुंबईच्या अद्भुत गोष्टी, आम्हाला उपलब्ध नसलेल्या मुंबईतील इतर काही गोष्टी यांचे तो इतके छान वर्णन करत असे की त्याच्या परत येण्याची मी मोठ्या आतुरतेने वाट बघत असे. हिंदी सिनेमामधील नटनट्या, प्रसिद्ध ताजमहाल हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया हे त्याचे नेहमीचे आवडते विषय असत. मी व माझा मित्र अनंत नारायणन याला आमच्या तारुण्य सबलभ वयामुळे या सर्व गोष्टी खूपच उत्तेजक अशा वाटायच्या. आणखीन एक उल्लेखनीय गोष्ट होती. आम्हा दोघांनाही इडली सांबार फार आवडत असे. ते तयार करण्यात माझी आई चांगलीच तरबेज होती. पण अनंत नारायणनच्या आईच्या हातच्या इडली सांबाराची लज्जत काही औरच असायची. स्वतः कर्मठ ब्राह्मण असूनही तिच्या मुलाच्या आम्हा दोघा मुस्लिम मित्रांना नेहमी घरी बोलावून ती आम्हाला पोटभर खाऊ घालत असे. वर स्टीलच्या मोठ्या कपामध्ये फिल्टर कॉफी पण देत असे. श्री विश्वनाथ अय्यर यांचा मुलगा अनंत नारायणन यांचाही मुंबईशी संबंध आलेला होता. LIC मध्ये नोकरीला असताना त्याच्या वडिलांची मुंबईला बदली झाली होती. त्यामुळे 6वी पर्यंत त्याचे शिक्षण मुंबईत झाले होते. मग त्रिवेंद्रम शाखेत बदली झाल्यानंतर ते कुटुंब त्रिवेंद्रमला राहायला आले होते. ते चविष्ट खाणेपिणे म्हणा किंवा कोण जाणे, किंवा त्यांच्या सुवर्ण नावाच्या मोठ्या बहिणीबद्दल वाटणारे आकर्षण म्हणा, काही असो, पण त्यांच्या घरी मी नेहमी जात येत असे. ब्राह्मण घरातल्या कित्येक रीतीभाती मला समजू लागल्या होत्या. उदाहरणार्थ मासिक पाळीच्या दिवसात त्याची आई स्वयंपाकघरात पाऊलही ठेवत नसे. मग काय विचारता, त्या दिवसात जेवण आणखीनच चवदार बनायचे, कारण श्री विश्वनाथ अय्यर यांच्या हातालाही फार छान चव होती. असो, LIC मध्ये टायपिस्ट म्हणून काम करणाऱ्या या माणसाच्या घरात व बाकीच्या गोष्टींच्याही पलीकडील अशी एक गोष्ट होती की ज्या गोष्टीने माझ्या नंतरच्या आध्यात्मिक प्रवासाच्या दृष्टीने मनावर खोल प्रभाव पाडला होता. ती गोष्ट म्हणजे त्यांच्या घरातील पूजेची स्वतंत्र खोली. त्या देवघरामध्ये हिंदू देवदेवतांच्या कित्येक तसबिरी व मूर्ती होत्या. त्यांनी मला मोठ्या शांतपणे प्रत्येक देवाची माहिती सांगितली होती. पण भिंतीवर जी एक सगळ्यात मोठी तसबीर होती ती एखाद्या मुस्लिम फकीरासारख्या वाटणाऱ्या कोणाची तरी होती. त्या माणसाच्या अंगात एक फाटका तुटका अंगरखा होता व डोक्याला एक वेगळ्याच प्रकारचे फडके पागोट्यासारखे गुंडाळलेले होते. त्यावेळी मी सगळ्यात पहिल्यांदा 1918 साली निर्वाण पावलेल्या शिर्डीच्या साईबाबांचे चित्र प्रथम पाहिले. या ब्राह्मण घरात इतर देवदेवतांप्रमाणेच या फकीराची पूजा मोठ्या भक्तिभावाने होत आहे हे मी प्रथमच पाहत होतो. घंटा वाजवत व निरांजन ओवाळत ते या फकीराची आरती करत. गुरुवार हा साईबाबांचा दिवस. त्या दिवशी मीही या आरतीत सामील होत असे. त्याच काळात हे प्रभू, हे साईनाथ हे माझ्या सगळ्यात पहिले भजन मी लिहिले होते. श्री विश्वनाथ अय्यर यांनी त्यांच्याबद्दल मला थोडक्यात माहिती दिली व ते देवाचाच अवतार समजले जातात असे म्हणाले. ते सर्व ऐकून मी फार थक्क झालो. एका रात्री मी ध्यानस्थ बसलो असताना माझ्या हृदयात जाणवणाऱ्या प्रकाशामध्ये मला शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन झाले. नंतर त्यांच्या जागी पूर्वी फणसाच्या झाडाखाली ज्या अनोळखी योगी पुरुषास भेटलो होतो तो दिसू लागला.
अर्थातच मी हे कोणास सांगत नसल्याने कोणास माहीतही नव्हते. माझ्यात या शिर्डीच्या साईबाबांमध्ये काय दुवा होता व शिर्डीला मी प्रथम कसा गेलो याची सर्व हकीकत योग्यवेळी मी तुम्हाला सांगेनच. केरळमध्ये त्रिचूर येथील गुरुवायूर कृष्ण मंदिरात मी जाऊ शकलो त्यामागे श्री विश्वनाथ अय्यर यांची मदतच कारण ठरली. गोपाल स्वामींचे नेहमीच जाण्याचे आणखीन एक ठिकाण म्हणजे समाधीत होतम हे होते. त्रावणकोरचे महाराज अय्यिलय्यम तिरुनाल यांच्या राज्यात जालंधर योगी हरिहर ब्रह्मशास्त्री यांचे गुरु श्री रामदास स्वामी यांची जिवंत समाधी होती. जिवंत समाधी म्हणजे तो योगी जमिनीखाली एका ठिकाणी जिवंत अवस्थेत प्रवेश करून समाधी लावून बसतो व नंतर ती जागा त्याच्या सूचनेप्रमाणे त्याचे शिष्य दगडांनी पक्की बंद करून टाकतात. गोपाल स्वामींनी जी काय शेवटची साग्रसंगीत पूजा केली असेल तर ती या समाधीची होती. त्यावेळेला त्यांनी हेही सांगितले होते की या ठिकाणास ही माझी शेवटची भेट आहे. दुसऱ्याच दिवसापासून त्यांना पोटात भयानक वेदना सुरू झाल्या. तिसऱ्या दिवशी त्यांचे ऑपरेशन पण झाले. बऱ्याच आग्रहानंतर ते ऑपरेशनला तयार झाले होते. तेव्हा ते असेही म्हणाले होते की जर का हे ऑपरेशन झाले तर माझे आणखीन एक ऑपरेशन करावे लागेल. अगदी त्यांनी वर्तवल्याप्रमाणेच झाले. डॉक्टरांनी दुसरे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला जाण्याच्या तयारीत असताना गोपाल स्वामी अचानक विचारातून उठून बसले. एक दीर्घ श्वास घेतला व मागच्या मागे कोसळून पडले. त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले तेव्हा त्यांचा प्राण गेलेला आहे असे डॉक्टरांनी घोषित केले. तो दिवस 8 मार्च 1960 होता. भाग 5. परमेश्वराचे वेड लागलेला सुफी. त्रिवेंद्रम विमानतळापासून जवळ समुद्रकिनारी बीमा बीबी या मुस्लिम साध्वीची बीमापल्ली नावाची समाधी आहे. गोपाल स्वामींशी भेट झाल्यानंतर साधारण महिन्याभरातच माझ्या आईचे मामा आजी व एक लांबची आत्या यांनी त्यांच्याबरोबर बीमापल्लीला येण्यासाठी मला बोलावले. भूतबाधा उतरवण्यासाठी ही जागा फार प्रसिद्ध आहे. लांब लांब अंतरावरून भूतबाधा झालेल्या माणसांना येथे आणून ठेवतात. पछाडल्यामुळे जे जास्त हिंस्र बनलेले असतात त्यांना मोठमोठ्या दगडांना किंवा लाकडी खांबांना साखळ्यांनी बांधून ठेवले जाते. साधारणपणे गुरुवारी किंवा शुक्रवारी ही बिचारी माणसे एका भारलेल्या म्हणण्यापेक्षा एका उन्मादाच्या अवस्थेत जाऊन डोळे फिरवत ओरडत ते बीमा बीबीला विनवत असतात की पकडून ठेवलेले हे शरीर सोडायला आम्ही तयार आहोत, पण आमचा छळ तू कृपया थांबव. मग अखेरीस समाधीच्या दाराच्या दगडी उंबरठ्यावर डोके आपटून ती बेशुद्ध पडतात. या सर्व करामती ज्या माणसाला झपाटलेल्या आहे त्या